भोंदूघरातला 5व्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी. खरातचा पोलीस कोठडीमधला मुक्काम 23 एप्रिलपर्यंत वाढला. खरातची 5 दिवसांसाठी पोलीस कोठडीमध्ये रवानगी. भोंदूखराच्या अडचणीमध्ये वाढ. डिलीट केलेला मोबाईल डेटा रिकव्हर. मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता. चॅट्स, फोटो, व्हिडिओ आणि नंबर पुन्हा मिळाल्याची माहिती. TCS प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडून चौकशी सुरू. कालपासून पीडितांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात. कंपनीतील कागदपत्रांची तपासणी, गुन्ह्याचे बारकावे समजून घेण्यावर विशेष भर. अजितदादांच्या आठवणीमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू. बॅडमिंटन क्लबमधील सदस्यांनी जागवल्या आठवणी. तर दादांनी सोन्याची जेजुरीसारखी बारामती घडवली, तिला जपणार. महिलांचा सुनेत्रा पवारांशी भावनिक संवाद. विदर्भात उष्णतेचा कहर. वर्धा जिल्ह्याचं तापमान 45 अंशांवर. नागपूर, अमरावतीमध्येही पारा 44 अंश सेल्सिअसच्या पार. 8 दिवसांपासून विदर्भात उष्णतेची लाट कायम. 20 ते 22 एप्रिल दरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं घाट परिसरात पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. खानदेश, मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांमध्येही बरसणार पावसाच्या सरी. राज्यामध्ये अक्षय तृतीयेचा उत्साह. सोनं आणि गाड्या खरेदीचा उत्साह. आंब्याची देखील मागणी वाढली. राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये आंब्याची आरास. अमेरिका इराण चर्चेची दुसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता. इस्लामाबाद किंवा रावळपिंडीमध्ये चर्चेची शक्यता. रावळपिंडीमध्ये हाय अलर्ट जारी. शाळा आणि महाविद्यालय 26 एप्रिलपर्यंत बंद. इराण इस्रायल युद्धामुळे जीवनावश्यक औषधं महागण्याची शक्यता. औषधांच्या किमती 30 ते 96% वाढण्याचा अंदाज. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, डोकेदुखी, अंगदुखीची औषधं महागण्याची शक्यता. भारतासह जगाला रशियाकडून कच्चं तेल खरेदी सुरू ठेवण्यास 16 मे पर्यंत हिरवा कंदील. ट्रम्प यांच्याकडून रशियन कच्चं तेल खरेदीस 16 मे पर्यंत मुदतवाढ. ठाणे, मुंबई, ओडिशा, बिहारमधील 4 कट्टरपंथी तरुणांना अटक. दहशतवादी कारवायांच्या नियोजनात कथित सहभागाबद्दल ही कारवाई. राम मंदिर, संसद, लाल किल्ला, इंडिया गेटवर हल्ल्याचा कट रचल्याची माहिती.